Hello, welcome to the e-learning platform organized by Civil Engineering Department. Today we will see the chapter number 3, that is the conveyance and distribution of water. It is for 10 marks. Myself Mr. Babasu Prakash Chavan, B Civil. In this, the first point is pipes and definition. It is conduits through which water gets transmitted and distributed under pressure. Pipe shows a large proportion of capital investment in water supply scheme and hence it has particular importance. म्हणजे समजा एखादा पाईपलाईनचा एखादा प्रोजेक्ट असेल तर त्याच्यामध्ये पाईपची ही इस्टिमेटेड कॉस्ट असते ती जास्त असते, त्यामुळे त्याला एक पर्टिक्युलर इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे पाईपवरचा स्टडी आपल्याला महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग सिलेक्शन ऑफ पाईप मटेरियल. बरेचसे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये पाईप सिलेक्शन करता वेळी, तर त्यामध्ये वन बाय वन बघा. फर्स्ट इज स्ट्रेंथ, देन रेजिस्टन्स टू करोजन, देन हायड्रॉलिक प्रॉपर्टीज, देन मॅक्सिमम परमिसिबल डायमीटर्स, देन हँडलिंग अँड जॉईंटिंग, देन इकॉनॉमी, देन साइड इफेक्ट, देन मेंटेनन्स कॉस्ट अँड रिपेअर, then availability of funds, then durability of pipes. These are the various points which affects the selection of pipe material. Then the next point is type of pipe based on material. First is cast iron, then wrought iron pipes, then asbestos pipes, then steel pipes, then RCC pipes. अशा पाच प्रकारच्या पाईप्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी यूज करू शकतोय अकॉर्डिंग टू द साईट कंडिशन्स, अकॉर्डिंग टू द बजेट. देन द नेक्स्ट पॉईंट इज टाइप्स ऑफ जॉईंट्स. कोणतेही पाईप समजा तुम्हाला किंवा समजा वॉटर कनेक्शन्स तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये पाईपचे कट पीस असतात. इट मे बी 3 मीटर असेल किंवा 6 मीटर असेल किंवा 10 फूट किंवा 20 फुटाचे कट पाईप्स असतात ज्यामध्ये जॉईंट्स प्रोव्हाइड करावेच लागतात. प्रॉपर तुम्ही जॉईंट्स त्याच्यामध्ये नाही प्रोव्हाइड केले तर त्या केसमध्ये लिकेजेसचे प्रॉब्लेम जास्त होण्याची शक्यता असते. त्यामध्ये तुम्हाला त्याचा प्रॉपर मेंटेनन्स करावा लागतो किंवा रिपेअरिंग प्रॉपर करावं लागते. तर त्याच्यामध्ये जॉईंट्स बघा कोणते कोणते. त्यामध्ये फर्स्ट आहे स्पिगॉट अँड सॉकेट जॉईंट आहे, त्यानंतर फ्लेंज जॉईंट आहे, त्यानंतर एक्सपान्शन जॉईंट आहे, त्यानंतर सिमेंट कॉलर जॉईंट आहे, त्यानंतर सिम्पल जॉईंट, मेकॅनिकल जॉईंट, स्क्रीव अँड सॉकेटेड जॉईंट्स. असे वेगवेगळ्या पद्धतीचे जॉईंट्स तुम्हाला या डायग्राममध्ये पण बघायला मिळतील. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज टाइप्स ऑफ वॉल्स. First is sluice valve or gate valve or stop valve. Second आहे pressure relief valve. Third आहे reflux valve or check valves. Then air valves, score valves, then globe valves. One by one आपण बघूया याच्यामध्ये. नेक्स्ट पॉईंट इज टाइप्स ऑफ valves. याच्यामध्ये फर्स्ट बघा sluice valve or gate valve or stop valves. त्याचं फंक्शन बघा. These valves are used to control flow of water. Then its location, these walls are located at 150 to 200 meter at all junctions or at street corners. तर या केसमध्ये स्लुईस वॉलमध्ये आपण त्याचं फंक्शन काय असणार आहे, तो फ्लो ऑफ वॉटर कंट्रोल करण्यासाठी तुम्ही स्लुईस वॉल यूज करू शकताय. तो कुठं लोकेट करू शकताय तर ॲट इच 150 टू 200 मीटर, म्हणजे 150 ते 200 मीटरवरती तुम्ही प्रोव्हाइड करू शकताय. ऑल जंक्शन्सला प्रोव्हाइड करू शकताय, ॲट स्ट्रीट कॉर्नर्सला तुम्ही प्रोव्हाइड करू शकताय. या डायग्राममध्ये तुम्हाला हा स्लुईस वॉल बघायला मिळेल. देन नेक्स्ट इज प्रेशर रिलीफ वॉल. These walls are used at downstream side of a long length pipe where pressure is high. म्हणजे ज्या ठिकाणी प्रेशर जास्त असणार आहे अशा डाऊनस्ट्रीम साईडला तुम्ही काय करू शकताय, असे प्रेशर रिलीफ वॉल प्रोव्हाइड करू शकताय. तर त्याचं फंक्शन काय आहे, व्हेन द प्रेशर बिकम्स मॅक्सिमम ऑर एक्सिड्स द मॅक्सिमम लिमिट इन सच केस रिलीफ वॉल ऑपरेट्स ऑटोमॅटिकली. इट प्रिव्हेंट्स द वॉटर हॅमर ऑर बस्टिंग ऑफ पाईप्स. तर काही केसमध्ये प्रेशर ऑटोमॅटिक इन्क्रीज होत राहते आणि ते जे मॅक्सिमम लिमिटपर्यंत ते प्रेशर इन्क्रीज होत जाते. त्या केसमध्ये काय करावं लागते, जर तुम्ही प्रेशर रिलीफ वॉल असे नाही बसवले तर पाईप त्या बस्ट होण्याची शक्यता असते. तर अशा केसमध्ये तुम्ही जर प्रेशर रिलीफ वॉल प्रोव्हाइड केले ॲट पर्टिक्युलर इंटरवल तर त्या केसमध्ये तुम्हाला
ते प्रेशर इझिली रिलीव्ह करता येईल ते ऑटोमॅटिक. थर्ड आहे रिफ्लेक्स वॉल्व और चेक वॉल्व्स. दीज वॉल्व्स आर युज्ड इन long pumping mains to avoid back pressure on the engine. Function बघा त्याचं. These valves are open in the direction of the flow. In such case, pump fails or damage, then water will not come back to the pump. Hence, pumping equipments get saved from damage. रिफ्लक्स वॉल्व किंवा चेक वॉल्वला तुम्ही नॉन रिटर्निंग वॉल्व पण म्हणू शकताय. जो वॉटर ज्या फ्लोमधनं फ्लो होत असते किंवा ज्या डायरेक्शननं फ्लो होत असते त्या डायरेक्शनमध्येच तो ओपन होतो. समजा पंप बंद पडला तर त्या केसमध्ये जे काही रिटर्न वॉटर येणार आहे ते या वॉलमुळं त्याचा तिथं अडथळा निर्माण होतो. तर त्या केसमध्ये जे काय पंपिंग इक्विपमेंट्स आहेत किंवा जे पंप आहेत ते डॅमेज होण्यापासून वाचू शकतात. अशा ठिकाणी तुम्ही असे रिफ्लक्स वॉल्व्स किंवा चेक वॉल्व्स किंवा नॉन रिटर्निंग वॉल्व्स प्रोव्हाइड करू शकताय. Then next is air valves location. These valves are used at downstream side of long length pipe where pressure is very high. Function बघा. When the pressure becomes maximum or exceeds the maximum limit, in such case relief valve operate. It prevents the water hammer and bursting of pipes. समजा एअर वॉटर प्रेशर समजा जास्त झालं पाईपमध्ये तर त्या केसमध्ये तुम्ही जर पाईप्स एअर रिलीफ वॉल्व जर प्रोव्हाइड नाही केले तर त्या केसमध्ये प्रेशर इन्क्रीज होऊन पाईप बस्ट होऊ शकतात. त्यामुळं एअर वॉल्व्स पण तुम्ही प्रोव्हाइड करायला पाहिजे. नेक्स्ट आहे स्कोर वॉल्व्स लोकेशन. दीज वॉल्व्स आर युज्ड ॲट every depression or dead ends if there is any scoring or depression of sediment or silt. Function बघा. These valves are used to remove sediment or silt deposited in the pipe. स्कोर वॉल जे काय तुम्हाला प्रोव्हाइड करायचे तर त्या केसमध्ये काय होतात ठराविक कालानंतर काय होतं सेडिमेंट्स आणि सिल्ट पाईपमध्ये डिपॉझिट होऊ शकतात. असे सेडिमेंट आणि सिल्ट जे काय तुम्हाला रिमूव्ह करायचे तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकताय स्कोर वॉल प्रोव्हाइड करू शकताय आणि ते सेडिमेंट आणि सिल्ट तुम्ही रिमूव्ह करू शकताय. And then last one is globe valves. These valves are provided to water main to control rate of flow. म्हणजे rate of flow जर तुम्हाला प्रोव्हाइड प्रॉपर करायचा असेल तर त्या केसमध्ये तुम्ही ग्लोब वॉल्व्स प्रोव्हाइड करू शकता. नेक्स्ट आहे फिटिंग अँड टॅप्स. वॉटर टॅप्स स्टॉपकॉक बेंड्स हे तुम्ही यूज करू शकताय. त्यानंतर बेंड्सचे बघा कुठल्या कुठल्या पद्धतीचे बेंड्स तुम्ही प्लंबिंग सिस्टममध्ये यूज करू शकताय. टीज आहेत, क्रॉसेस आहेत, एल्बोज आहे, युनियन्स, टॅप, कॅप्स, प्लग्स, सॉकेट्स, निपल्स, देन फ्लेंज अँड बॅकनट्स अशा वेगवेगळ्या पद्धतीचे फिटिंग्स तुम्ही किंवा फिक्चर्स यूज करू शकताय. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज मेथड ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. यामध्ये 3 पद्धतीने तुम्ही वॉटर डिस्ट्रीब्यूट करू शकता टू द कस्टमर. त्यामध्ये फर्स्ट आहे पंपिंग सिस्टम. पंपिंग सिस्टम इज सुटेबल वेन ग्रॅव्हिटी फ्लो इज नॉट अवेलेबल किंवा नॉट सुटेबल. इन दिस सिस्टम द ट्रीटेड वॉटर इज डायरेक्टली पंप इन टू द डिस्ट्रीब्युशन मेन्स विदाउट स्टोरिंग द वॉटर इन द एलिव्हेटेड सर्व्हिस रिझर्वायर. तर या केसमध्ये पाणी तुम्ही वॉटर सोर्समधून काय करू शकताय डायरेक्टली पंप आउट करू शकताय आणि तुम्ही डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन मेनला तुम्ही काय करू शकताय प्रोव्हाइड करू शकताय. Then second is gravity system. In this system, water is distributed under gravity force, that is water from higher level source to the low level zone of consumer. या केसमध्ये काय करणार आहे तुम्ही पंपिंग सिस्टम यूज करणार नाही किंवा कुठल्या पद्धतीचे पंप्स यूज करणार नाही. बाय युझिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्ही काय करू शकताय वॉटर डिस्ट्रीब्यूट करू शकताय. ठीक आहे. नंतर यामधली थर्ड मेथड आहे दॅट इज कंबाईन सिस्टम. This system is also called as dual system, in which after treatment water is pumped and stored in the elevated service reservoir from which it distributed to the consumer under gravity pressure. या केसमध्ये काय असणार आहे दोन्हींचं कॉम्बिनेशन असेल पंपिंग सिस्टम आणि ग्रॅव्हिटी सिस्टमचे. तर या केसमध्ये काय असणार आहे वॉटर ट्रीटमेंट प्लांटवरून जे पाणी ट्रीटमेंट केलेलं आहे असं पाणी तुम्ही इलेव्हेटेड सर्व्हिस रिझर्वायरमध्ये किंवा ओव्हरहेड वॉटर टँकमध्ये तुम्ही स्टोअर करू शकताय बाय युझिंग पंपिंग सिस्टम. आणि त्यानंतर जे काय इलेव्हेटेड सर्व्हिस रिझर्वायरमध्ये वॉटर जे स्टोअर केलेलं असते ते बाय युझिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटी मेथडनं तुम्ही काय करू शकताय टू द कस्टमर प्रोव्हाइड करू शकताय. म्हणून याला दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेली सिस्टम म्हणतात, म्हणून त्याला कंबाईन सिस्टम असं म्हणतात.
यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे फंक्शन ऑफ सर्व्हिस रिझर्वायर. म्हणजे सर्व्हिस रिझर्वायर जो काय तुम्ही प्रोव्हाइड करू शकताय ओव्हरहेड वॉटर टँक, तो प्रोव्हाइड करण्यामागचे फंक्शन्स बघा. इट प्रोव्हाइड अँड मेंटेन द डिझायर कॉन्स्टंट प्रेशर इन द डिस्ट्रीब्युशन सिस्टम. कॉन्स्टंट सर्व्हिस प्रेशर जर समजा तुम्हाला प्रोव्हाइड करायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकताय, ओव्हरहेड वॉटर टँक्स किंवा सर्व्हिस रिझर्वायर तुम्ही प्रोव्हाइड करू शकताय. त्यानंतर इट डिक्रीजेस प्रेशर फ्लक्च्युएशन्स. इट ॲब्सॉर्ब आवर व्हेरिएशन इन डिमांड. इट प्रिव्हेंट 24 hours पंपिंग इन केस ऑफ स्मॉल इन्स्टॉलेशन्स. असे वेगवेगळे फंक्शन्स आहेत सर्व्हिस रिझर्वायर्स प्रोव्हाइड करण्याचे. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.